नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय कोकणातला एक पारंपरिक असा पदार्थ जो नैवेद्यासाठी सुद्धा बनवला जातो। त्यासाठी कढईमध्ये एक चमचाभर तूप घालायचं, तुपामध्ये किसलेलं खोबरं घालायचं, फ्रेश नारळ, ओला नारळ जो असतो त्याचा किस इथे मी 1 वाटी वापरलेला आहे। नारळाचा किस थोडासा परतून झाला तुपामध्ये की त्याच्यामध्ये गूळ घालायचंय। मी इथे अर्धा वाटी गूळ घातलेला आहे, म्हणजे खोबरं जेवढं असेल त्याचा अर्धा प्रमाणामध्ये गूळ घालायचंय। आता ना याला छान मिक्स करून घ्यायचंय, गूळ छान वितळला पाहिजे आणि मग त्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे। तुम्ही इथे ड्रायफ्रूट सुद्धा बारीक चॉप करून घालू शकता। आता आपलं सारण जे आहे ते तयार झाले, तुम्ही पाहू शकता इथे गूळ जो आहे तो व्यवस्थित वितळलेला आहे। तर आता सारण तयार झाले, आता पिठाची तयारी करूया। पीठ तयार करण्यासाठी इथे घावण्याचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप घावण्याचं पीठ। घावण्याचं पीठ कसं घ्यायचं, घावण्याचं पीठ जे असतं ना ते थोडंसं जाडसर असतं आणि सरसरीत असतं, म्हणजे याची भाकरी आपल्याला करता येत नाही। थोडंसं सरसरीत आणि रवाळ टेक्स्चर असतं ह्याचं, तर असं दळून आणायचं असतं। हे नॉर्मल तांदूळ असतात तेच सरसरीत असे दळून आणलेले असतात। तर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं, पाणी दुप्पट घालायचं, म्हणजे ना पाणीसुद्धा बघा ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ना ती आपण पॅनवरती जेव्हा घालू ना तेव्हा ते स्वतःच स्प्रेड झालं पाहिजे। पातळ अशी कन्सिस्टन्सी असते याची। या अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, मी कपाने दाखवते। आता इथे मी भिडं घेतले, तुमच्याकडे भिडं नसेल तर नॉनस्टिक पॅन वापरा, पण घावणे हे भिडावरतीच केले जातात। तर इथे मी भिडं घेतले, भिडाला तेल लावून घेतले। इथे मी कांद्याचा वापर केलेला नाहीये कारण आपण गोडाचा पदार्थ करतोय। भिडं चांगलं गरम झालं की त्याला तेल लावून घ्यायचं आणि मग एक घावणा असा कपाने घालून घ्यायचा, झाकण ठेवायचं 1 मिनिटभर। आणि बघा वरची बाजू जी आहे ती पूर्णपणे रेडी झालेली आहे। तर एका बाजूवरती आपल्याला हे जे आपण सारण तयार केलेलं आहे ते लावून घ्यायचं आहे। तर इथे सारण लावून घ्यायचं आणि दुसरी बाजू जी आहे ती आपल्याला त्यावरती फोल्ड करून घ्यायची आहे, हे अशा पद्धतीने। आणि आता अर्ध्या बाजूवरती आपल्याला घावणा घालायचं, तर पुन्हा तेल लावायचं आणि पुन्हा घावणा घालायचा अर्ध्या बाजूवरतीच। तर हे असं घालून झाल्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं, म्हणजे घावणा जो आहे तो व्यवस्थित शेकला जातो। आता इथे बघा व्यवस्थित रेडी झाला 1 मिनिटानंतर। आता पुन्हा दुसऱ्या बाजूवर, ज्या बाजूला आपण आता नवीन घावणा केला आहे त्या बाजूवरती आपल्याला हे सारण लावायचं आहे आणि मग जी आधीची बाजू होती ती त्याच्यावरती फोल्ड करून घ्यायची आहे। आता ही प्रोसेस आपल्याला करायची आहे टोटल 7 वेळा। तर आता इथे 2 वेळा झालं आहे माझं करून, असंच मी 7 वेळा करणार आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल ना तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर बघा हे अशीच प्रोसेस करायची। घावणा घातल्यावरती झाकण ठेवायला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर मग काय होतं ना घावणा अजिबात असा पांढरा पडतो वरतून आणि नरम होत नाही। तर झाकण ठेवायचं, म्हणजे तो ना व्यवस्थित शेकला जातो, खालच्या बाजूंनी सुद्धा आणि वरच्या बाजूंनी सुद्धा। हवं तर तुम्ही हे पहिल्यांदा करत असाल किंवा तुम्ही फारसं कम्फर्टेबल नसाल घावणे बनवण्यामध्ये किंवा तुमचं भिडं जे आहे ते वापरात नसेल, तर काय करायचं, पहिला ना घावणे असेच घालून बघायचे 1-2, ते व्यवस्थित येत आहेत का हे चेक करायचं आणि मगच आपण हे 7 कपाचं घावण करायला घेऊ शकतो। तर बघा एक एक लेअर जसा वाढत जातो ना तसं तसं ह्याला पलटण्याची जी प्रोसेस आहे ना ती सुद्धा डिफिकल्ट होत जाते, कारण एक थर वाढत जातो, त्याच्यामुळे ह्याला पलटताना आपल्याला थोडासा काळजीपूर्वक पलटायला लागतं। तर इथे रेडी झालेलं आहे घावण, प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि कट करून मी तुम्हाला दाखवते की किती सुंदर ह्याचे जे काप आहेत, 7 काप्याचं ह्याला याचमुळे म्हटलेलं आहे कारण याचे ना सुंदर काप पडतात आणि यातलं सारण जे आहे ते मस्त असं कप्प्यांमध्ये बसलेलं असतं, म्हणून याला 7 काप्याचे किंवा 7 कप्प्याचे घावणं म्हटलं जातं। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।